सत्य मान्य हा जर गुन्हा तर करू आम्ही पुन्हा या सिद्धांतावर आम्ही ठाम आहे. आणि त्या अनुषंगानं कोल्हापूरमध्ये महिला उद्योगांच्या नावाखाली जवळजवळ महाराष्ट्रातील हजारो महिलांना फसवणारी न्यूज आपण केली होती. न्यूज व्हायरल झाल्यानंतर तिथल्या संचालिका पूनम मोरे, मी नाव घेतोय, आणि त्यांचा स्टाफ आणि दीक्षित अशी माणसं, घोरपडे नावाची माणसं आम्हाला शोधण्यासाठी आमच्या अनेक ऑफिसला गेली. मित्रांनो, वास्तवतेचं भयान रूप आहे ते तुमच्यापर्यंत दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. कारण ह्या लोकांची जी आहे ती फसवणूक झालेली आहे आणि त्यामुळे ही लोक स्टुडिओमध्ये आलेली आहे. बातमी दाखवल्यानंतर आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही या लोकांचे पैसे देऊ. मात्र केवळ 35,000 रुपये फक्त या एका महिलेचे दिले, बाकी महिलेचे दिले नाही. आणि खऱ्या अर्थानं ही गोष्ट तुम्हाला सगळ्यांना महाराष्ट्राला कळली पाहिजे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आपण लक्ष द्या. आपण ह्या लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देताय. ह्या लाडक्या बहिणी आहेत. कुणी आपले पती गमावलेत, कुणी आपल्या घरातली माणसं गमावलीत, आणि मात्र सगळी नरक आणि मरण यातना भोगतायत. आणि ह्याच महिलांना मशीन 2025 मध्ये सुपारी कटिंग मशीनची फसवणूक झाली. हे मॅडमनी केली. त्याच्यानंतर बनावा केला एका ऑफिसल्या लोकांनी ती फ्रॉड केला. आणि ते झाल्यानंतर, फ्रॉड झाल्यानंतर 2026 मध्ये ह्या परत संपूर्ण महिला भगिनींना आणि ह्या संपूर्ण लोकांना फसवण्यात आलेलं आहे. 1,75,000 हे 1,95,000 हे मशीन विकलं गेलं. पण मात्र त्या मोबदल्यामध्ये माल देतो म्हणले, माल दिला नाही, मालाचे पैसे दिले नाही आणि मशीनही परत केली नाही. आणि म्हणून आम्ही न्यूज दाखवल्यानंतर आम्हाला सुद्धा जिब्या मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. पत्रकारांना धमकावण्याचं काम करू नका. पत्रकार तुमच्या दावणीला बांधलेला बैल नाही. तर ह्या गोरगरिबांच्या टाळूवरचं तुम्ही लोणी खाल्लंय, ते पहिले पैसे द्या. मी सर्वप्रथम आमच्या बंधूकडे होतोय. बंधू, आपल्याला आश्वासन दिलं होतं 4 दिवसात पैसे तो दिले? अजिबात दिलेले नाहीत त्यांनी पैसे. आम्ही याच्या अगोदर न्यूज केली होती, पण त्यांनी काय आम्हाला सांगितलं होतं 4 दिवस थांबा आणि असं आश्वासन दिलं होतं की प्रत्येकाचे पैसे 100% मी रिटर्न करेन, मशीन सुद्धा मी परत घेईन, असं तिने सांगितलं होतं. 4 दिवस थांबायला सांगितलं होतं आम्हाला, परंतु तिने अजिबात आम्हाला रिटर्न पैसेही दिले नाहीत. आणि आता धमकी देते की काय करायचंय ते करा, कुठल्या न्यूज कडे जायचंय तिकडे जावा, बघते माझ्या हिशोबाने मी बघते, अशा प्रकारचं आम्हाला प्रत्युत्तर देत आहेत. काय काय व्हिडिओ बनवून टाकले जातात. आता चालूला जसं आम्ही जेव्हा ही केली होती, बातमी केली होती, त्यावेळेस त्यांनी प्रत्युत्तर म्हणून त्यांनी एक दुसरी कुणाकडून तरी बातमी केलेली आहे. तर त्याच्यात म्हणजे ती जेवढे लोक बोलत आहेत ते सगळे पूर्णतः त्यांचे स्वामी इंटरप्राइजेसचे जे तेज इंटरप्राइजेस जे आहे त्यांचे सगळेजण दलाल आहेत. ते सोमनाथ खापे जे आहे तो माझा स्वतःचा रेफरन्स आहे. तो तर माणूस इतका हरामखोर आहे की असंच त्यांनी अशा बऱ्याच माणसांना म्हणजे फसवलेलं आहे. त्यांना रेफरन्स देतात ते आणि सगळ्यांना सांगतात की चांगले आहे, असं आहे तसं आहे, आणि त्यांच्या म्हणजे ते रेफरन्सनं सगळ्यांना मशीन देतात. आणि दुसरी गोष्ट ते ही करत नाहीत की इंस्टाग्राम आहे, युट्यूब आहे, बाकीचं कुठलं जे सोशल मीडियावरती जे पोस्ट करतात त्याच्या सगळ्या पूर्णतः कमेंट बॉक्स जे आहे ते बंद केलेले आहे. त्यांनी म्हणजे थोडक्यात कमेंट बॉक्स चालू करावी, म्हणजे त्यांची लायकी पण कळेल त्यांना आणि महाराष्ट्र म्हणजे त्यांना किती कसा पद्धतीनं ओळखतो हे पण त्यांना समजेल. असं तिनं सगळ्या आपल्या ऑफिसमध्ये गेलं की तिथं साहेबांचे फोटो लावलेत, म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा एकनाथ साहेब असतील, ह्यांच्यासोबत फोटो काढलेले आहेत आणि सांगते की मला हे मिळालंय, ते मिळालंय, पुरस्कार याचा मिळालाय, त्याचा मिळालाय, अशा खोट्या गोष्टी सांगते. आणि आमच्याकडून गोड बोलून म्हणजे हे सरकार मान्य आहे, असं आहे तसं आहे सांगून आम्हाला फसवून पैसे घेते. आणि प्रत्येकाने ही अशी म्हणजे फसवणूक होते. महाराष्ट्रातल्या, जर आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लक्ष द्या, आपण महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी म्हणता आपल्या लाडक्या बहिणींच्या टाळूवरलं लोणी कोण खाते तिकडे लक्ष द्या. आपल्या 1,500 आपण जे देताय ते कुणाच्या तरी घशात जात आहेत. ह्या गोर गरीब जनता लोकांचा प्रश्न आहे. आपणाला बी धमकी दिली जाते. काय धमकी दिली? माझ्याकडून, माझं नाव चंद्रकांत सुखदेव गेजगे, मुक्काम नराळे, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. यांनी ऍड बघून आम्ही आलो. त्यांची कमेंट बॉक्स तर बंद होती. मग ते आम्हाला समजलं की चांगलं आहे. इथं ऑफिसला आल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांचे फोटो वगैरे होते. आम्ही यांच्यातर्फे काम, लघु उद्योगचं काम करतोय असं सांगितलं. आणि त्यानंतर काय म्हणले, आमच्यावर विश्वास ठेवा आणि तुम्ही आम्हाला लगेच तुम्हाला मशीन. आपण पैसे कसे दिले? आम्ही कॅश रूपात पण दिलेत आणि ऑनलाईन दिलेत. मग आपण मागाय गेल्यानंतर धमकवलं जातं. हा,
मला मागाय गेल्यानंतर तुम्ही व्हिडिओ परवा बनवलाय आणि त्यावेळेला पैसे देतो म्हणून सांगितलं होतं आणि परत ना म्हटलं ते व्हिडिओ तुम्ही अगोदर डिलीट मारा मग तुम्हाला पैसे देतो आणि ते पण असे पूर्ण नाही 15,000 रुपये तुम्हाला देणार मी माल तर पूर्ण त्यांचा दिलाय रिटर्न आणि फक्त 15,000 रुपये देणार असं बोलते. मित्रांनो, ही जी फसवणूक आहे ते केवळ मशीन विकण्याचा धंदा आहे आणि गोरगरीब निराधार त्याचबरोबर विधवा ज्या महिला आहेत यांना केलं जातंय. माझ्यावर स्वाती जोडलेले आहे. सर्वप्रथम आहे ती स्वाती आहे. ती स्वातीचे काल 35,000 फक्त दिलेले आहेत. स्वाती, काय धमकवलं जातंय तुला सांग. मला असं धमकवलं जातंय की मी व्हिडिओ जो टाकला होता मध्ये आपण पोस्ट केला होता तो व्हिडिओ काढून टाकावा आणि मी स्वतःचा व्हिडिओ बनवावा की ह्या कंपनीचं माझे म्हणजे मी कंपनीचा व्यवहार व्यवस्थित आहे आणि माझा काही तक्रार नाही तरच मी तुझे पैसे देणार आणि तुझ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करणार असं पण माझ्यावर हे केलं जाते. हा, आणि उलट धमकावतात मला की खंडणीचा गुन्हा दाखल करणार आणि दीक्षित म्हणून कोण होते की त्यांनी आश्वासन दिलं होतं आम्हाला की 2-3 दिवसात तुमचं मी काय असेल ते निकाल लावतो म्हणजे काय असेल ते तुमचं व्यवहार मिटवून देतो. पण त्यांनी परत हात वर केलेत की बाबा नाही माझा काही संबंध नाही. मग संबंध जर नव्हता किंवा माणूस आला कुठून मग हा दीक्षित कोण होता तोच कळाला नाही. मग हिने पाठवला होता कुठला माणूस ह्यो. मित्रांनो, हा दीक्षित आहे तो आमच्या कार्यालयाला आला होता. कार्यालयाला आम्हाला आल्यानंतर आम्हाला आश्वासन दिलं होतं की या लोकांचे पैसे देतो, पण या लोकांचे पैसे दिले नाहीत. मग नवीन वेगळी लोक नवीन वेगळी माणसं घेऊन बायका गाडीत भरून आणून आम्हाला पत्रकारांना धमकवण्याचं काम होतंय का? आम्ही कुणाच्या धमक्याला आम्ही घाबरत नाही, आम्ही भीक घालत नाही, आम्ही सत्य मांडण्याचं काम करतो. आणि हा जो सोमनाथ खापे आहेत त्यांनीच रेफरन्स दिला होता आणि त्यांनीच आम्हाला मशनीचा व्यवहार करायला सांगितलेला. पण हाच माणूस नालायक आहे, मेन हाच माणूस आहे मेन. हा, मुख्यमंत्र्याचे जे फोटो लावले किंवा काय लावले त्यामुळे आम्ही हे केलेलं. पण आम्हाला न्याय द्या मुख्यमंत्री साहेब, बाकीचं आम्हाला काय असेल ते साहेब बघतील. आपण बघू शकतो या ठिकाणी दुसऱ्या ताई जोडले. ताई, आपण कुठून आला? मी सातारावरने आले. एक नोव्हेंबरमध्ये 2025 नोव्हेंबरमध्ये मशीन घेतले. पण मॅडमच्या ह्याला घटस्थापनेच्या वेळेस मॅडमच्या ऑफिसला गेलेलो. मॅडम म्हणल्या आम्हाला आपण ऑफिसमध्ये मागाय गेल्यानंतर आपल्यासोबत काय घडलं? 30-40 हजार रुपये महिन्याला मिळतात ते, तुम्ही मशीन घेतली तरी चालले. मग तिथने आल्यानंतर आम्ही खापेंचा रेफरन्स दिला आम्हाला. मग त्यांच्या तिथं जाऊन आम्ही बघितली मशीन वगैरे बघितली. पण त्याच्यानंतर मग आम्ही परत गेलो ऑफिसला मॅडमच्या, मशीन घेतली. म्हटलं 30-40. खापे कोण आहे? हे खापे रिलेटिव्ह नाही आहेत, पण काय मॅडमचं असतील म्हणजे सांगितलं असेल त्यांना, त्यांनी मशीन आमच्या आधी घेतलेली, त्यांच्या ते रेफरन्स दिला त्यांचा, असं ते खापेंचं असेल. मित्रांनो, हा खापे कोण आहे? कारण ह्या खापेनी जवळजवळ या सगळ्या महिलांना हे केलेलं आहे. अरे, जर तुमच्या कमिशन पायी आणि तुमच्या दलाली पायी जर एखाद्या बहिणींचा आयुष्य उद्भवतो असेल तर तुमची दलाली काय कामाची, तुमचं काम काय कामाचं? ताई, काय घडलं? सर, आम्ही सविता सुधीर पवार. परवा दिवशी जे आम्ही न्यूज केली होती ते आम्हीची काही उपयोग केले नाही. तिने जर आम्हाला मोठमोठ्या धमक्या देत आहे, पण आम्हाला तिने काय म्हणलेलं, तुम्हाला 4 ते 8 दिवसांमध्ये मशीनचे पण पैसे आणि तुमच्या मालाचे दिले का? पैसे नाही दिले नाही. आणि त्यांच्यासोबत एक त्यांचे कोणतर काय नाव त्यांचं, दीक्षित म्हणून त्यांचे कोणतर भाऊ आहे म्हणून अहमदाबाद म्हणून आले होते तिथं हैदराबाद मधून. त्यांची भाषा इथं हिंदीमध्ये होती. आम्ही म्हणलं तुम्ही तर सर नव्हता, तर त्यांनी म्हणले की मी त्यांचा भाऊ आहे. त्यांनी म्हणले तुम्हाला 8 दिवसांमध्ये तुम्हाला सगळे त्यांचे पैसे देतो. पण असे म्हणले की पैसे देणार सगळ्यांचे, खरं तुम्ही सगळ्यांनी तिथं येऊन आमच्या कंपनीच्या बाहेर उभारून सांगायचे की आमची कंपनी फ्रॉड नाही, असे ते बोलले होते. मी म्हणलं आमचे पहिला मशीनचे पैसे द्या, मग तुम्हाला आम्ही काय आहे ते सांगतो, अशी माफी मागतो आम्ही, असे बोलले होते. मग सर ते पूनम मॅडम जर असं आहे, अशी किती लोकांना आता फसवणार आहे. आणि मुख्यमंत्र्याचे, फडणवीस सरांचे, मोठमोठे मंत्र्याचे तिने फोटो लावलेले आहेत. सर, एवढं सांगून मी खऱ्या अर्थानं जर हे घडतंय आणि बिघडतंय ह्याला खूप महत्वाचा विषय आहे. कारण ह्या महिलांच्या टाळूवरचं लोणी कोण खातंय? आणि आपण जर धुतल्या तांदळासारखे जर स्वच्छ आपली प्रतिमा असेल तर आपण मीडियाला दिलेला प्रश्न होता, मीडियाला दिलेला शब्द होता की आपण ह्या महिलांचे आम्ही पैसे दाखवू, बातमी दाखवू नका. आम्ही 4 दिवस थांबलो, पण तुम्ही महिलांचे पैसे दिले. एका महिलेचे फक्त 35,000 रुपये दिले, बाकी महिलांचे पैसे दिले नाही.
आणि तुम्ही पुरस्काराचे इकडून पुरस्कार मिळाला तिकडून पुरस्कार मिळाला. अहो गोरगरिबांच्या टाळूला नोंदी कुठे घालताय आणि आम्हाला मारण्याच्या धमक्या कशाला करताय? आम्हाला मारू शकता आपण, आमचा आवाज आपण दमवू शकत नाही. आमची जी लेखणीच्या धारदार शस्त्रांना अनेकांना निस्तृत करण्याची क्षमता आमची आहे. पण ह्या गोरगरिबांच्या टाळूवरचं लोणी आपण कोल्हापूरमध्ये बसून जे खाताय ना ते मॅडम बंद करा, नाहीतर एक दिवस परमेश्वराच्या घरी आपणाला हा न्याय मोजावा लागेल. हेही तेवढंच कराय. पापाचा घडा पूर्ण भरल्यानंतर पुण्याला अंकुर पडतोय, ही सुरुवात आहे. त्यामुळं आम्ही पत्रकारिता करतो ही द्वेषबुद्धीने करत नाही, सूडबुद्धीने करत नाही, पण त्या निराधार बेबस आणि ज्याला कुणाचा आधार नाही अशा महिलांना आपण फसवताय. महिला उद्योगच्या नावाखाली आपण अनेक मोठ्या मोठ्या राजकारण्याचे आपण फोटो लावताय. पण मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना मी एवढं विनंती करतो की आपले फोटो लावून जर महाराष्ट्रातल्या महिलांना लुटत असतील तर ह्या महिलावरती आपण काय कारवाई करताय हेही पाहणं अपेक्षित आहे. कॅमेरामॅन तन्मय पाटील, रिपोर्टर सागर पाटील, कराड.